नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणता हेल्पिंग वर्ब लावायचा. जसं ही सोबत काय लावायचं, शी सोबत काय लावायचं, इट सोबत काय लावायचं, दे सोबत काय लावायचं, वी सोबत काय लावायचं, आय सोबत काय लावायचं, यू सोबत काय लावायचं. तर चला बघूया कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणता हेल्पिंग वर्ब लावायचा. जसं बघा, आय, वी, यू आणि दे या सब्जेक्ट सोबत. सब्जेक्ट म्हणजे काय? हे सब्जेक्ट म्हणजे काय? करता आहे. हे सब्जेक्ट, हे काय आहे? सब्जेक्ट. आय म्हणजे काय होते? मी. वी म्हणजे आम्ही, आम्ही, आपण. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, तू, तुम्ही. दे म्हणजे एकापेक्षा जास्त लोक असेल, 4-5 लोक असतील ते म्हणून. तर याच्यासोबत आपण प्रेझेंट मध्ये काय लावतो? प्रेझेंट मध्ये काय लावायचं? पास्ट मध्ये काय लावायचं? आणि फ्युचर मध्ये काय लावायचं? बघा, प्रेझेंट वर्तमान काळ, पास्ट भूतकाळ आणि फ्युचर भविष्यकाळ. बघूया. आणि नंतर राहिलाय मग ही. ही म्हणजे काय होते? शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. आणि कोणी नेम असेल, कोणताही पर्सन, राज असेल, राणी असेल, राधा असेल, सोनू असेल, कोणीही पर्सन, कोणताही पर्सन असेल, तर त्याच्यासोबत काय लावायचं? प्रेझेंट मध्ये बघा, ही इज, शी इज, इट इज. कोणाचे नाव एक्झाम्पल घेऊया? राज. राज इज, राज इज. इजचं मिनिंग काय होते? आहे. इजचं मिनिंग काय होते? आहे. नेक्स्ट आहे आय. तर आय सोबत हेल्पिंग वर्ब लागणार प्रेझेंट मध्ये एम. एमचं मिनिंग काय होते सर? एम म्हणजे सुद्धा आहे. एम म्हणजे आहे. आय म्हणजे मी. आय एम, मी आहे. वी सोबत आता हेल्पिंग वर्ब लागते. वी सोबत लक्षात ठेवा. वी सोबत नेहमी प्रेझेंट टेन्स मध्ये आर. वी आर. वी म्हणजे काय? अनेक वचन. वी आम्ही आहोत. वी आर आम्ही आहोत. आहोत. आय एम मी आहे. यू सोबत काय लागते? तर यू सोबत सुद्धा काय लागते? दे ते एकापेक्षा जास्त आहे, प्लुरल आहे, आर. या सर्व ठिकाणी काय लागत आहे? काय लागत आहे सर्व ठिकाणी? आपण बघितलं की अकॉर्डिंग टू सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब जे आहे इज, एम, आर हे प्रेझेंट मध्ये यूज होत आहे. आणि ते कशानुसार चेंज होत आहे? कशानुसार चेंज होत आहे? सब्जेक्ट नुसार. आय साठी एम आहे, वी साठी आर लावला, यू साठी सुद्धा आर आहे, दे साठी सुद्धा आर, ही साठी इज, ही साठी काय लावला? इज. शी साठी, शी म्हणजे ती, वुमन्स असेल तर त्याच्यासाठी इज. नंतर इट इज. नंतर कोणीही पर्सन असेल, कोणीही व्यक्ती असेल त्यासाठी, त्या पर्सन साठी एक उदाहरण घेतलं आपण, राज इज. ठीक आहे. जास्त असतील, प्लुरल असतील तर आर लागत आहे. सिंग्युलर असेल तर इज लागत आहे. आता हे झालं प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये काय लागतो? पास्ट मध्ये बघे,
आय पास्ट मध्ये लागते आय सोबत वॉज. आय वॉज. वॉजचा मिनिंग काय होते? होता, होता, होती, होत, होता. आय वॉज. वी. आता वी सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे, जास्त आहे. वी. वी सोबत लागते पास्ट मध्ये वर. काय लागते? वर. वी वर. सर वीर म्हणजे वर म्हणजे काय होते? तर वर म्हणजे सुद्धा होतेच होते, पण हेल्पिंग वर्ब वी मध्ये, यू मध्ये, दे मध्ये सगळ्या ठिकाणी काय लागणार? वर. काय लावायचं? तुम्ही वेअर म्हणता, त्याचं ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन आहे वर. वी वेअर. नेक्स्ट बघूया. ही. ही सोबत वॉज. ही सोबत काय लागते? हेल्पिंग वर्ब वॉज. वॉज म्हणजे होता. शी सोबत वॉज. इट सोबत वॉज. नेम कोणी व्यक्ती असेल त्यासोबत वॉज. वॉज म्हणजे काय होते? मग होता. वॉज म्हणजे काय होते? कोणतीही गोष्ट करत होता, तो तिथे होता. स्टेट ऑफ बिंग मध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आता बघूया फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये सर्व ठिकाणी विल लावायचं. काय लावायचं? फ्युचर मध्ये सर्व ठिकाणी काय लावायचा? विल. आय असेल तरी विल, वी असेल तरी विल, यू असेल तरी विल, दे असेल तरी विल, ही असेल तरी विल, शी असेल तरी विल, इट असेल तरी विल, नेम कोणी व्यक्ती असेल त्याचं नाव घेतलं तरी विल. या सर्व ठिकाणी फ्युचर मध्ये काय लावायचं? विल लावायचं. काय लावायचं? आता जर क्रिया चालू असेल, बघा क्रिया जर चालू असेल, तुम्हाला म्हणायचं आहे क्रिया चालू आहे, तेव्हा त्या केस मध्ये विलच्या ठिकाणी जर विल बी लावा. काय लावा लागते? विल बी. काय लावा लागते? विल. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये वेगवेगळे हेल्पिंग वर्ब वापरायचे. आणि तुम्हाला इथे काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे किंवा कॉल करून विचारू शकता. तर हे तुमचं बेसिक आहे जे क्लिअर असायला पाहिजे. तुम्हाला कंटेंट आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.